संक्रांतीचे वाहन कोणते आहे? ती कोणत्या दिशेला जाते आहे? संक्रांतीचा रंग कोणता आहे? आणि यावर्षी कोणते रंग शुभ आहेत, कोणते अशुभ आहेत? ही माहिती जाणून घेणं खूप महत्त्वाचे आहे. कारण ज्यावेळी संक्रांत मकर राशीत येते, तेव्हा तिच्या स्थितीनुसार देशावर, समाजावर आणि व्यक्तीच्या आयुष्यावर परिणाम होत असतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, जेव्हा सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा त्या दिवसाला मकर संक्रांत म्हणतात. हिंदू धर्मात मकर संक्रांतीला खूप मोठे धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी दान, पुण्य, जप, उपासना केल्यास विशेष फळ मिळते. 2026 या वर्षात मकर संक्रांत 14 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे. देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये हा सण उत्तरायण, पोंगल, लोहडी, माघ बिहू अशा वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो. वैदिक पंचांगानुसार 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:13 मकर संक्रांत सुरू होत आहे. मकर संक्रांत 2026चा पुण्यकाळ दुपारी 3 ते 13 ते संध्याकाळी 6 ते 45 पर्यंत, म्हणजेच एकूण 2 तास 32 मिनिटे. या काळात दान, जप, पूजा, सेवा केल्यास अत्यंत शुभ फळ मिळते. मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ, लाडू, रेवडी, वड्या बनवण्याची प्रथा आहे. तसेच अन्नधान्य, तूप, वस्त्र, तांदूळ, भाजीपाला, खिचडी यांचे दान करणे फार पुण्यकारक मानले जाते. यावर्षी मकर संक्रांत वाघावर बसलेली आहे. मुख्य वाहन वाघ, उपवाहन घोडा. वाघ हे वाहन असणे म्हणजे सत्तेत बदल, ताकद, आक्रमकता, निर्णय क्षमता वाढणे असे संकेत मानले जातात. मित्रांनो, यावर्षी संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केले आहे. हातामध्ये गदा घेतलेली आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. आणि संक्रांती ही कुमारिका अवस्थेत आहे. ती पायस पदार्थ ग्रहण करत आहे. याचा अर्थ धार्मिकता, शक्ती आणि शिस्त यांचे प्रतीक. मकर संक्रांत 2027 ही पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे. याचा अर्थ देशामध्ये सामाजिक व राजकीय हालचाली वाढण्याचे संकेत. संक्रांतीची दृष्टी ईशान्य दिशेकडे आहे. ईशान्य दिशा ही देवतांची दिशा मानली जाते. म्हणून ही संक्रांत शुभ मानली जाते. जरी संक्रांतीचा रंग पिवळा असला तरी या दिवशी पिवळा रंग परिधान करणे यावर्षी अशुभ मानले जाते. म्हणजेच मकर संक्रांतीला पिवळा रंग चुकूनही घालू नका. मित्रांनो, यावर्षीची मकर संक्रांत ही शुभ फळ देणारी आहे. यश, प्रतिष्ठा आणि प्रगती देणारी ठरणार आहे. तर मित्रांनो, ही होती मकर संक्रांत 2026ची संपूर्ण आणि सविस्तर माहिती. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच धार्मिक व उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.